गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. म्हणजे की न्यू पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की तुम्ही फर्स्ट पार्ट बघितलं असेल तर तुम्हाला माहिती नसेल बघितलं तर जाऊन पहिले फर्स्ट पार्ट बघून या, त्यानंतर सेकंड पार्टमध्ये या. तर गाईज, सकाळपासून आम्ही आंघोळ नव्हती केली म्हणून आता आंघोळ करून आम्ही रेडी झालो आणि आम्ही रूमवर पोचलो आहे आमच्या. आणि आम्हाला जिथे यायचं होतं आम्ही तिकडे आलोय. ते सध्या तर सस्पेन्स आहे, मी तुम्हाला ते सकाळीच सांगेल कुठे आलोय ते तुम्हाला नंतरला समजेलच. आता पण अवतर ठीक नाही, तयारी नाही केली कारण आता झोपायचाच टाइम झालाय. मग मी तुम्हाला रूम दाखवते आम्ही कुठे आला. तर सध्या चालू आम्ही जेवायला. जेवून आल्यावर मी तुम्हाला रूम दाखवते. आमचे 2 रूम बुक केले आहेत, एक मम्मी पप्पांसाठी आणि एक आमच्यासाठी आहे. मग मी तुम्हाला नंतरला रूमचा टूर देते. मग आता जाऊया आपण डायरेक्ट जेवायला. आम्ही जेवायला आलो आता आणि जेवण प्लेट चालत. सध्या लाईट तिथे जरा कमी आहेत म्हणून दिसत नाही आणि रात्रीची टाइम आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते व्ह्यू आता नाईटचा आणि त्यानंतर सकाळी उठल्यानंतर दाखवते. मग थांबा, पहिले मी तुम्हाला व्ह्यू दाखवते हॉटेलचा. तर गाईज, तो बाहेरचं आहे आणि इकडून साईडला आम्ही खाली गाडी उतरवले आणि वाचलं इथं गेम आहे 8 बॉल पूल. इथं टेंट आहे आणि आम्ही ह्या टेबलवर बसलो आहे. एवढा मोठा हॉटेल आहे आणि इकडून खाली उतरून आमचे रूम्स आहेत. आता सध्या तर आम्ही इथे जेवायला बसलो आहे आणि तुम्हाला सकाळचा व्ह्यू नंतरलाच दाखवेन. आणि हे जरा बसतात, अजून जेवण नाही आलं आहे. बघू आता जेवायला काय, मी जेवण आल्यावर आपण भेटूया. मग गाईज, हा आमचं जेवण आहे. ही भाजी आहे बटाटा आणि मटर, चपाती आहे आणि डाळ भात आहे. डाळ पण कुठली तरी दुसरीच आहे आणि ह्याची नाटकं चाललेत जरा जास्तीच. मग आता आपण भेटूया डायरेक्ट जेवल्यानंतर. तर बघा गाईज, जेवण संपलंय. एक पण दाणा नाही माझा. म्हणजे 1 2 4 5 6 8 10 आहेत आणि हा अजून जेवतोय ना बब्बू. अजून बारीक आहे, 7 वर्षाचा घोडा झाला तरी हाताशी मम्मी भरवते बघा. आता आपण भेटूया डायरेक्ट रूमवर गेल्यानंतर. मी तुम्हाला रूम दाखवते. आमचे 2 रूम आहेत बुक करून. तर गाईज, आता आम्ही जेवून आलो. मी आता तुम्हाला आमच्या दोन रूम आहेत ते दाखवते. थांबा जरा, पहिला आमची दाखवते मग आमच्या मम्मी पप्पाची. तर गाईज, आता मम्मी पप्पांचं रूम दाखवते तुम्हाला. तर तुम्ही रूम बघितले असतील. आम्हाला तर खूप आवडला. आमचा रूम तर सर्वात भारी आहे, मम्मीसांचा तरी नाही एवढा. ॲक्च्युअलमध्ये आम्हाला रूम लांब दिला होता. आमचा 102 होता आणि मम्मीसांचा 108 होता. बट मम्मीला जवळजवळ पाहिजे होतं, 104 होता. हां, मम्मीला जवळजवळ पाहिजे होतं म्हणून मम्मीने सांगितलं जवळ द्या. त्यासाठी मम्मीसांना तसा रूम भेटला आहे आणि आम्हाला खूप भारी रूम भेटला आहे म्हणून आम्हाला आमचा रूम आवडला आहे. मग मी तुम्हाला सकाळीच सांगेल आम्ही कुठे आलो आहे फिरायला आणि स्पॉट्स बघायला जाणार ना, तेव्हा मी सगळं सांगेन तुम्हाला. आता सध्या तर हे सस्पेन्स आहे म्हणून सस्पेन्सच राहू द्या. आणि बेड पण खूप 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 भारी आहे, एकदम जम्पिंग जपांगसारखं आहे. आणि टी व्ही सध्या पासवर्ड नाही, म्हणजे त्यांचा वायफाय आहे पण त्यात रिचार्जच नाही केलं त्यांनी. मग हॉटस्पॉट घेतला आहे आणि आता आम्ही टी व्ही लावतो. सध्या तर 11 वाजलेत आणि आम्हाला सकाळी 7:30 वाजता उठायला, म्हणजे 7:30 वाजता रेडी राहायला सांगितलं आहे. 7:30 वाजता आम्ही इकडून निघणार आहोत. स्पॉट्स बघायला सगळे स्पॉट्स फिरणार आहोत मी तुम्हाला सांगेन नंतरलाच. मग माझ्या मतेने आता सध्या मी गुड नाईट करते. मग आता आपण डायरेक्ट भेटूया सकाळी, कारण आज खूप म्हणजे असं खूप खुशी झाली. आम्ही आलो आहे फिरायला फायनली 2 महिन्यानंतर. असा हा महिना आमचा फिरण्यातच गेला, बट कुठेतरी लांब 2 महिन्यानंतर आलो आहे आम्ही. मग भेटूया आता आपण डायरेक्ट सकाळी. तोपर्यंत बाय. गुड मॉर्निंग गाईज. ॲक्च्युअलमध्ये रेडी आम्हाला 7:30 वाजेपर्यंत व्हायचं होता. 7:45 वाजले. आता आम्ही रेडी झालो. मी 6 वाजताच उठले बट तरीसुद्धा टाईमपास करत होते. मग आता रेडी झालो आहे. पप्पा घाई करतात, पप्पा पिसरलेत ॲक्च्युअलमध्ये लेट झालं म्हणून, कारण ट्रॅफिक वगैरे भेटली तर भेटेल. आता इकडचं सध्या माहिती नाही ना म्हणून. आणि इकडचा सकाळचा व्ह्यू आमच्या खिडकीच्या बाहेरचा खूप भारी दिसतो. मी तुम्हाला दाखवते थांबा. हा सकाळचा व्ह्यू आहे जो रात्री दिसत नव्हता.
आता बघा किती भारी दिसतोय. मला तो व्ह्यू जाम आवडला. आणि इकडे ही मॅडम अजून रेडी होते बघा. माझं सगळं झालं, मी शूज वगैरे घातले, मी अख्खे रेडी झाले. आता फक्त निघायचंय. पप्पा पिसलल्यात, खूप पिसलल्यात. मग आता आपण निघूया, नंतरच भेटूया आपण. चला आता आम्ही गाडीत बसलोय गाईज आणि आता आम्ही चाललो फिरायला. आता एक गाईड करायला येईल, तो सगळे स्पॉट्स दाखवेल आम्हाला. आणि चला तर आम्ही फायनली सांगते मी तुम्हाला आम्ही कुठे आलोय ते. नको स्पॉट वर गेल्यावर बघा. एक जण सांगते नका सांगू, एक जण सांगते सांग करून. पण चला सांगते आता. कालच्या ब्लॉग मध्ये तर मी सस्पेन्स ठेवला होता, पण या ब्लॉग मध्ये मी सांगून टाकते कुठे आलोय. तर गाईज आम्ही आलोय शिमलाला आणि बस आता आम्ही चाललो स्पॉट्स बघायला. बघूया मग आता कुठले कुठले स्पॉट्स येत आहेत ह्याच्यात. तर बघत राहावा आता ब्लॉग पूर्ण. आणि जर फर्स्ट पार्ट नसेल बघितला तर जाऊन पहिले तो बघून या, मग सेकंड पार्ट येऊन बघा. असे माझे 5 पार्ट येतील कम से कम. बघू आता कसं आहे, काय आहे, कसं फिरू, काय ते सगळं समजेल ब्लॉग मध्ये. मग आता आपण भेटूया डायरेक्ट नंतरला. सेफ्टी वगैरे काहीच नाहीये. नीचे खाई, ऊपर रोड. गाईज आम्ही इकडे फोटो काढायला उतरलो होतो थोडंसं. आता मी परत एकदा गाडीत चढतोय. आता बसलो आम्ही फोटो काढले, 1-2 काढले फक्त. आणि आता चाललो फिरायला परत एकदा. कुफरीला चाललो आम्ही. हा कुफरी एक स्पॉट आहे शिमलामध्ये, तिकडे चाललोय. अजून आमचा गायडर आला नाही गाईड करायला. बघू आता 6 किलोमीटर आहे अजून कुफरी. मग बघू तिकडे गेल्यानंतर भेटूया आपण. गाईज याक ह्याच्यावर फोटो काढायचा, बट आपण तिकडे गेल्यानंतर काढूया. कुफरीला आहे सगळं असं सांगितलंय. मग बघू तिकडे गेल्यानंतर. बघायचं कुफरीला हे सगळे स्पॉट्स आहेत, जे की फर्स्ट हॉर्स रायडिंग, सिंगल झिपलाइन, कपल झिपलाइन, व्हॅली क्रॉसिंग आहे, बुरमा ब्रिज आहे, ब्रिज जंपिंग आहे, लॅडर क्लाइंबिंग आहे, नेट क्लाइंबिंग आहे, बॅलन्स ब्रिज आहे, व्ह्यू पॉइंट आहे 360 डिग्री, जीप सफारी पण आहे, स्टेप फार्मिंग, विलेज व्ह्यू, ॲपल गार्डन, देशू लेक, देशू टेम्पल सगळे. मग आता पण तिकडे गेल्यानंतर बघू आता गाडीत बसते. तर मग आम्ही इथं कुफरीला गेलेलो आणि कुफरीला आम्हाला तिकडे ॲडव्हेंचरच्या बारेमध्ये सगळं तो सांगत होता की कसं करणार, काय काय आहे त्या ॲडव्हेंचरमध्ये. गाईज आम्ही पॅकेज घेतला आहे 1500चा का काहीतरी 1700चा पॅकेज आहे, तो आम्ही घेतला आहे. आम्ही दोघीच जाणार आहोत, मी आणि द्रिशा. मम्मी पप्पा नाही येणार आहेत. थांबा फोटो काढतो. त्या पॅकेजमध्ये मी तुम्हाला जे मगाशी दाखवलं ते सगळं आहे. 6 गेम्स आहेत आमचे. मम्मी पप्पा आणि नितीश नाही येणार आहेत, तर आम्ही दोघी जाणार आहोत. बघू आता काय होतंय तर आतमध्ये गेल्यानंतर समजेल. मग मी तुम्हाला भेटते आतमध्ये गेल्यावर. थांबा गाईज बघा किती हॉर्स आहेत. आम्ही खूप वरती आलोय. गाईज आम्ही हॉर्सवर बसलोय. हा बघा पर पर्सन सगळे एक एक हॉर्सवर बसलेत. माझी मम्मी लास्टला, माझी मम्मी घाबरते गाईज खूप. इथे खूप सारे घोडे आहेत. मी तुम्हाला दाखवते समोरचा व्ह्यू. आता बघा मी कशी बसली आहे, मज्जा येते गाईज. माझ्याकडे एक साथ 2 बॅग्स दिल्यात आणि मी त्यात व्हिडिओ शूटिंग करते. मज्जा येते गाईज हॉर्सवर. स्टार्टिंगला भीती वाटली, आता जरा खूप मज्जा येते. असे लाईनीत सगळे निघालेत. द्रिशा माझ्या पाठी आहे बघा. बघा मी तुम्हाला दाखवते समोरचा व्ह्यू. माझा घोडा आहे गाईज. इथे पुढे सर्वात पुढे पप्पा आहेत आणि नितीश बसलाय आणि पाठीमागे द्रिशा आणि लास्टला मम्मी आहे. हा काढते. आणि आता आम्ही चाललोय सगळे पॉइंट्स बघायला. हे देखो. तर आता आपण निघूया. मी तुम्हाला दाखवते हळूहळू. मला नाही वाटत मला घोड्यावर जमेल काढायला शूटिंग. मी तुम्हाला दाखवते गाईस.
गाईज व्ह्यू बघा इकडचा, एकदम काठावरून आम्ही चालतोय, तुम्ही बघू शकताय. आणि हे लोक अजून घाबरले. थांबा मी दाखव. हे बघा गाईज, इकडे थोडासा प्रॉब्लेम झालाय. मी स्टिक यूज केली होती, सेल्फी स्टिक. तर त्याला जी वायर असते ती कनेक्ट केली होती, म्हणजे साधी सेल्फी स्टिक होती. तर ब्लूटूथ कनेक्ट झाला, त्यासाठी ह्याच्यात व्हॉइस काय रेकॉर्ड झालाच नाहीये. म्हणून मी अशी व्हॉइस देते. मग आता काय बोलतंय ते मला पण नाही समजत आहे, तर तुम्हाला काय सांगू. फक्त एवढंच बोलते का आम्ही आता चाललोय ॲडव्हेंचरला, जे की मी पॅकेज बुक केलंय. मी बोलली होती अगोदर ते. मग आता आम्ही ॲडव्हेंचर्स करायला चाललो. तर इथे आम्ही चेरी टेस्ट करत बसलेलो, कसं आहे कसं नाही. तर मग बघताय तुम्ही ते सगळं. आता आम्ही निघतो आमच्या ॲडव्हेंचरला. मग बघा आता काय सगळ्या व्हिडिओमध्ये मला असंच व्हॉइस द्यायला लागणार आहे, कारण मी अर्ध्याच्याहून जास्त व्हिडिओ सेल्फी स्टिकनीच शूट केली आहे त्यासाठी. मग आता तुम्हाला असंच बघायला लागेल. मी अशी व्हॉइस देते, तुम्ही व्हिडिओ बघा, समजत असेल तर. नसेल समजत तर गाईज स्किप करा, जाऊन तुम्ही पार्ट 3 बघा डायरेक्ट. बट तो थोडासा लेट येणार आहे. गाईज, आतमध्ये घुसताच आम्हाला डायरेक्ट याकचे दर्शन झाले. मग आम्ही याकजवळ फोटोशूट्स वगैरे केलेत, जे की मी तुम्हाला पुढे दाखवते. सगळं शूटिंगमध्ये टाकलंय. आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केलेत. मलाच फक्त गन दिली नव्हती गाईज फोटोशूट करायला, बाकी सगळ्यांना गन दिलेली. मग आता तुम्ही बघा व्हिडिओमध्ये कसं काय काय आहे. तर गाईज, सर्वात पहिले माझी फोटोशूट झाली, जे की तुम्ही बघू शकताय. हे पण बैलासारखं चरत राहतं, आणि सगळ्यांना माहिती आहे हे बर्फात जास्त राहतात. पण इथे आम्हाला छोटेसे याक बघायला भेटले. नंतरला पुढे आम्हाला मोठे याक बघायला भेटले. ते तुम्हाला पार्ट 3 मध्ये समजेल. तर गाईज, दुसरी फोटोशूट झाली द्रिशाची. हिला पण गन वगैरे सगळं पकडून फोटोशूट करवलंय. आणि थर्ड झाली निदिशची फोटोशूटिंग. त्याला पण गन वगैरे दिलं, मलाच दिलं नाही. गाईज, मम्मीला भीती वाटत होती म्हणून मम्मी वरती नाही बसली, त्यासाठी साईडला उभी होती. आणि आम्ही असंच फोटोशूट केले मम्मीचे. तर आम्ही असंच जात होतो दर्शन करायला पहिले, आणि आम्हाला रस्त्यात दिसला रॅबिट. निदिशनी पकडलं होतं. 20 रुपीज सांगितलं होतं एक फोटोचे, बट आम्ही असंच रेकॉर्ड केलं. मग बघा किती क्यूट क्यूट रॅबिट्स आहेत गाईज. एवढे फुलू होते ना, म्हणजे एवढे सारे केस होते, गब्बू गुब्बू होते मस्त रॅबिट्स. तर गाईज, आता आम्ही बसलोय नाश्ता करायला, आणि मी ऑर्डर केली आहे मॅगी. असं मी ह्या व्हिडिओमध्ये बोलले गाईज. एवढी लिपसिंग मला समजत नव्हती, बट तरीसुद्धा थोडीशी ट्राय केली. बघा आम्ही आता बसलो नाश्ता करायला. इकडून नंतर आम्ही आमचं ॲडव्हेंचर कंटिन्यू करणार. तर गाईज, आता आमचा नाश्ता वगैरे झाला आहे. तर आता आम्ही चाललो फोटोशूट करायला. मम्मी पप्पाचं पहाडी लुक करणार आहे तिकडे जाऊ. तर गाईज, आता आम्ही आलो आहे फोटोशूट करायला. ती मम्मी पप्पाचं पहाडी लुक करतात, ती व्हिडिओ मी आता तुम्हाला दाखवते. तर आता तुम्ही बघू शकता कसं पहाडी लुक चालू आहे ते मम्मी पप्पांचा. गाईज, आता हा मम्मी पप्पांचा फुल लुक आहे. आता आम्ही फोटोशूट करतो, मग आता भेटूया नंतरला. सगळं झाल्यानंतर आहे तिथे एक टेम्पल आहे, नाग टेम्पल करून, तिकडे आम्ही गेलो होतो. तिथे हनुमानजीची मूर्ती होती, कृष्णाची मूर्ती होती, आणि असेच भरपूर देवांची पण मूर्त्या होत्या तिकडे, जे की मी हळूहळू दाखवले ते थोडेसे क्लिप्स. इकडे काही लोक बसलेली जेवणाचं, म्हणजे किचन टाईप काहीतरी आहे त्यांच्या इकडचं, माहिती नाही. आणि हा आहे इकडचा मेन मंदिर, जे की तिकडे पिंड वगैरे आहे. गाईज, कधी गेले ॲडव्हेंचरला तर ह्या मंदिरात व्हिजिट करा. खूप भारी मंदिर आहे, आणि त्याच्याच बाजूला व्ह्यू पण चांगला दिसतोय, जे की तुम्ही बघताय या व्हिडिओमध्ये. गाईज, आमचं दर्शन वगैरे करून झालंय, आणि आता आम्ही जातो आमचे ॲडव्हेंचर्स करायला. द्रिशा आता पाया पडते, मग ती आल्यानंतर आम्ही निघू आमचे ॲडव्हेंचर्स करायला, जे की मी तुम्हाला दाखवेन नंतरला. आहे मंदिराच्या इकडचा व्ह्यू, जे की इकडे सगळे स्टॉल्स लागलेले वेगवेगळ्या प्रकारचे. नाश्ता वगैरे भेटतो, काही सामान घ्यायचं असेल तर ते पण घेऊ शकतो. गाईज, द्रिशा आले पाया पडून. मग आता आम्ही चाललो ॲडव्हेंचर्स करायला. मम्मी पप्पा आमची खाली वाट बघतायत. मग आम्ही जातो लगेच ॲडव्हेंचर करायला. खूप एक्साइटमेंट झाली आम्हाला. जिकडे आम्ही ॲडव्हेंचर करायला चाललोय तिकडचा रस्ता जरा बघा खूपच डेंजर होता. गाड्या पण बघा कशा येत आहेत, आणि त्यात मम्मी घाबरत होती, आणि इकडून दुसरी गाय चालली होती म्हणून अजून भीती वाटत होती. गाईज, आम्ही पण अशीच कपल झिपलाईन केली. ती व्हिडिओ मी टाकली नाही कारण माझ्याजवळ नाही आहे. गाईज, आमची झिपलाईन झाली आहे. मी शूट नाही करू शकली कारण आम्ही डबल गेलेलो म्हणून. मग आता आम्ही चाललो
दुसऱ्या ॲडव्हेंचरवर. बघू आता आपण तिथे गेल्यावरती भेटूया. डरपोक लवकर उतर चाल. गाईज झिपलाईन झाल्यानंतर बाकीचे ॲडव्हेंचर सगळे इकडे होते. आम्हाला 9 ॲडव्हेंचर्स होते. त्यातून आम्ही एक केला झिपलाईन आणि बाकीचे इकडे होते. त्यातून पण आम्ही जास्त नाही केले, फक्त 2च केले. गाईज सेकंड ॲडव्हेंचर आम्ही ही व्हॅली क्लाइम्बिंग केली. जे बघत दृश्य पहिले कशी करते, त्याच्यानंतर मी माझी व्हिडिओ दाखवते तुम्हाला. गाईज नंतर येताना तिची बिचारीची केसच अडकली त्याच्यात. दिस स्ट्रगल इज रिअल. गाईज रिशाच्या नंतर माझी टर्न होती आणि मी गेली. मी व्हॅली क्लाइम्बिंग परफेक्ट केली. मला लास्टपर्यंत पोचायचं होतं, बट मला जमलं नाही. मला अर्ध्या रस्त्यात कंटाळा आला, म्हणून मी अर्धवट रिटर्न आली आहे. गाईज थर्ड ॲडव्हेंचर होता आमचा ब्रिज क्लाइम्बिंग. जे की बघताय दृश्या घाबरली म्हणून ते अर्धवट रिटर्न आली आहे. बोलते दीदी माझ्याकडून नाही होणार. गाईज इकडे पण मी ट्राय केलं माझं बेस्ट लास्टपर्यंत जायचं, बट मी एक सीडी सोडून रिटर्न आली आहे. गाईज आम्ही 3च ॲडव्हेंचर केले, कारण आम्हाला खूप लेट झालं होतं. म्हणून पप्पाचा कॉल आला होता आणि पप्पाने लगेच बोलवलं. मग आम्हाला वरती चढायला कंटाळा आला होता, म्हणून आम्ही गाडी बुक केली होती. जे की इकडचे रस्ते तुम्ही बघताय खडबुड खडबुड आहेत. ॲडव्हेंचर झालं करून आम्ही 2-3 केले आणि आता आम्ही परत आमच्या हॉर्सवर बसलोय. मम्मी आणि द्रिशान अर्ध्या रस्त्यात चालत आल्या. ते लोक तिथे बसतात. हे लोकांना बरोबर ट्रेन केलं गाईज. तो त्यांचा मालिक नाही आला म्हणून हे लोक इकडेच बरोबर थांबलेत. मग आता आपण भेटूया डायरेक्ट गाडीत बसल्यानंतर. आम्हाला कुठेतरी दुसऱ्या स्पॉटवर नेत आहेत. बघूया मग आता आपण भेटूया डायरेक्ट गाडीत बसल्यानंतर. मी गाडीत बसलोय, घोड्यावर न उतरलो, आता गाडीत बसलोय. बघू आता कुठे जायचंय. माझी अरे कहना क्या चाहते हो. म्हणजे मी घाबरलेली पूर्णपणे त्या घोड्यावर बसलेलो तेव्हा. चढताना काय नाही वाटलं, उतरताना जाम भीती वाटत होती, कारण की स्लोप होता ना. मग त्या स्लोपवरनं घोडे उतरत होते वाकडे तिकडे आधीच, तर म्हणून मी घाबरलेली आणि मम्मी पण आमची जाम घाबरलेली. तर आता आम्ही गाडीत बसलोय. बघू आता कुठे जाऊ तिकडे, मग भेटू. जिथे उतरू, जिथे थांबू तिकडे भेटू आम्ही. गाईज हा बघा रात्रीच्या नाही संध्याकाळच्या 7:30चा व्ह्यू. अजूनपर्यंत किती उजेड आहे बघा ना. आमची इथं रात्र पण झाली असेल. थोडं आता आपण भेटू नंतरला. तर गाईज आमचं सगळं नाश्ता बिष्टा करून आम्ही आलो आहे खालती आणि आता 8 वाजता आमचं जेवण आहे आणि 8 वाजल्यातच. बट कंटाळा आला म्हणून आम्ही झोपलो आहे. आणि हे बघा आमचे गाणे चालू आहेत. आता सध्या मी कॅमेरा ऑन केला म्हणून सॉन्ग बंद झाला. मग आता खूप सारा कंटाळा आला आहे. मग आता असंच सॉन्ग ऐकत ऐकत मस्तपैकी झोपतो. मग बघू आता आपण भेटू नंतरला, नाही तर डायरेक्ट उद्याला भेटूया. जर जेवायला जात असेल तर नंतर भेटू, आणि जर नसेल जात तरी नंतर भेटायचं असेल तर, नाही तर डायरेक्ट आपण उद्याला भेटूया. नंतर भेटू. बोल मग, बोल तू बोल. गाईस जेवायला जाऊ तेव्हा भेटू आपण, हा का? ऐकलं ना? बघितलं किती आगरी बोलते. मग आता आपण भेटूया डायरेक्ट नंतरला. तर गाईज आता आम्ही चाललोय वरती जेवायला. तुम्हाला दाखवते जेवायला काय आहे. चला मी तुम्हाला दाखवते जेवायला काय. इथे बँक्वेट पण आहे बघा. इथे बँक्वेट आहे म्हणजे जिथे लग्न होतं. वरती कॅफे आहे. आम्ही चाललोय तिकडे. मग आपण जेवायला काय मी तुम्हाला सांगते, म्हणजे दाखवते. तर गाईज आता आम्ही जेवायला आलोय. बघू शकता आज जेवणामध्ये डाळ भात भाजी फ्लावर बटाट्याची तेच आहे जे रात्री खाल्लं. बघू शकता ही बुक्कड खायला पण लागली. बुक्कड नुसती बोटा दाखवत बसते नुसती. मी तुम्हाला जेवण दाखवते. जेवण आलं की मी जेवण दाखवते.
मॉर्निंग गाईज. आता सकाळचे 7:30 वाजलेत आणि आता आम्ही सगळे बॅगा वगैरे भरलेत. पॅकिंग वगैरे सगळी झाली, गाडीत बॅगा वगैरे भरले, आमचा नाश्ता पण पॅक करून आलाय. तर आता आम्ही कुठे थांबणार, कोणत्या स्पॉटवर जाणार, तर मग आपण तिकडेच भेटूया. तर गाईज आता आम्ही इथून चाललोय लिफ्टमध्ये. लिफ्टने आम्ही डायरेक्ट जाणार चर्चमध्ये. मला आता ठीक नाही, मी तयारी नाही केली मेकअप बिकअप. आता आम्ही तिकीट घेतो आणि मग निघतो, पण नंतरला भेटूया. गाईज आम्ही फर्स्ट लिफ्टमधून आलो, आता चाललोय सेकंड लिफ्टमध्ये. मी दाखवतो तो बघा गाईज, तिथे सेकंड लिफ्ट आहे. आता आम्ही त्या लिफ्टमध्ये जातो, मग आता पण भेटू नंतर. चर्च 10 वाजता ओपन होतो आणि आता अजून 9च वाजलेत, म्हणून आम्हाला हा चर्च बंद भेटला. मी बाहेरून शूटिंग काढली आहे. भारी आहे म्हणजे चर्च, हिस्टॉरिकल चर्च आहे. बघू आता हिस्ट्री काय आहे, जे आतमध्येच लिहिली असेल. पुढे बघू, इथे पण काहीतरी लिहिलं आहे बघा. आता आपण भेटू, मग नंतरला बघू. आम्ही फिरतो, त्याच्यानंतर भेटू. गाईज चर्च बंद होता म्हणून आम्ही हनुमान मंदिरात गेलेलो. जाखुला आहे, 108 फीट मोठी मूर्ती आहे. गाईज 108 फीट मोठी मूर्ती आहे ही. आणि खालीच बघा किती माकड आहेत. इकडे पण जरा भीती वाटते, कारण हे लोक फोन बिन सगळं खेचून नेतात, म्हणून आम्ही जरा फोन ठेवला, त्यासाठी मी शूट नाही करत आहे. मग आता आपण नंतरलाच भेटूया. दुसरा मंदिर आहे, तिकडे पण जाऊ तेव्हा. गाईज तुम्ही बघू शकता मंदिरात केवढी गर्दी होती. शूटिंग अलाउड नव्हती, तरी मी शूटिंग केली. गाईज हनुमान मंदिराच्या समोर हा एक बाबा बालिक करून पण मंदिर आहे, जिकडे सगळ्या प्रकारचे देव आहेत. मग जर कधी आले तर इकडे पण व्हिजिट करा. तर गाईज आमचं दर्शन झालंय. मी दोन्ही मंदिरात दर्शन केलंय, या लोकांनी नाही केलंय, लोक पक्के आळशी आहेत. तर झालं आमचं दर्शन आणि आता आम्ही गाडीची वाट बघतो, ज्या गाडीने आम्ही मगाशी आलो होतो. आणि मग गाडी आल्यानंतर गाडीत बसून मग आम्ही उतरणार, मग चर्च फिरायला जाणार, कारण चर्च बंद भेटला. आता चालू झालं असेल, 10चा टायमिंग दिलेला चालू व्हायचा. मग आता चालू झालं असेल, मग आता आम्ही जातो चर्चमध्ये. आपण डायरेक्ट तिकडे गेल्यानंतर भेटूया. मी दाखवते काय काय ते काय कसं आहे चर्चमध्ये, ते सगळं जर शूट करायला दिलं तर मग भेटू आपण तेव्हाच. गाईज हा चर्चच्या बाहेरचा व्ह्यू आहे, जो की खूप भारी दिसतोय आणि इकडे सगळे स्टॉल्स लागलेत. मग आम्ही तिकडून पण थोडीफार शॉपिंग करू. तर गाईज हा चर्च आहे, जे की तुम्ही कधी बघितलंच नसेल. सॉरी, आय एम जस्ट किडिंग. आम्ही आता शिमलावरून निघालोय कुर्नू मनालीला. आम्हाला पोचायला रात्र होईल, म्हणून व्लॉग इथेच एंड होतोय. पण ऐका, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मग नंतरला आपण व्लॉग मध्ये भेटूया. नेक्स्ट पार्ट मध्ये भेटूया. बाय बाय. तर गाईज व्लॉग इकडेच एंड करते, कारण मला तर वाटतं हा व्लॉग खूप मोठा झाला आहे त्यासाठी. मग आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये भेटूया. तो पार्ट येईल जेव्हा आम्ही मनालीला पोचू त्याचा. मग तिकडची मजा आता आपण बघूया. आता भेटूया आपण डायरेक्ट थर्ड पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय कर. आता बोल, लाईक शेअर सबस्क्राईब करा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. हां.